नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी हनुमंत आनंद. आपल्या PWच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण राज्यसेवेसाठी जी रिव्हिजन सीरीज पाहतो आहे, त्याच्यामध्ये आज आपण केमिस्ट्रीचा भाग पाहणार आहे. केमिस्ट्रीचा भाग म्हणजेच त्याच्यामधले काही महत्त्वाचे टॉपिक जे आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथून मागच्या लेक्चर्समध्ये आपण काही संकल्पना समजून घेतल्या किंवा काही घटक समजून घेतले. त्याबद्दल देखील थोडक्यात या संदर्भात तुम्हाला माहिती देतो, म्हणजे मागचे लेक्चर्स जे आहेत ते मागचे लेक्चर्स तुम्हाला पाहण्यासाठी सोपे होतील. PWच्या प्लॅटफॉर्मवरती आपले काही बॅचेस लॉन्च झालेले आहेत. त्या बॅचेस तुम्ही ॲपवरती पाहू शकता किंवा त्या बॅचेसबद्दल ॲपवरती माहिती घेऊ शकता. त्याबद्दल काही शंका आल्यास ॲपवरती आस्क डाऊट नावाचा क्वेश्चन नावाचा भाग आहे, तिथे आपण माहिती घेऊ शकता. मागच्या भागामध्ये आपण ह्युमन सिस्टीम्सला महत्त्व दिलं. ह्युमन सिस्टीम्स पाहिल्या, ज्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा श्वसन संस्था अशा अनेक घटकांचा आपण अभ्यास घेतला. या भागामध्ये आपण केमिस्ट्री फॉर राज्यसेवा म्हणजेच काय रसायनशास्त्र जे आहेत ते रसायनशास्त्रामधले काही महत्त्वाचे जे टॉपिक आहेत त्या महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण फोकस करणार आहोत. मग त्या रसायनशास्त्राचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्या टॉपिकच्या अनुषंगाने आपण पुढे वळणार आहोत. आपण थेट आपल्या विषयाला सुरुवात करणार आहोत. आपला पहिला विषय आहे, पहिला टॉपिक आहे तो म्हणजे ॲटम किंवा अणू. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अणू जो आहे तो पदार्थाचा सर्वात लहान कण आहे, अविभाज्य कण आहे. पण या अणूचा शोध जो आहे तो असाच लागला का? किंवा अणूच्या शोधाबद्दलची जी जर्नी आहे ती कशा प्रकारची आहे? तर सर्वप्रथम डेमोक्रिटसने सांगितलं होतं, ही क्लेम दॅट मॅटर वॉज मेड ऑफ स्मॉल हार्ड पार्टिकल्स दॅट कॉल्ड ॲटम्स. म्हणजे डेमोक्रिटसने ॲटम्स ही संकल्पना जी आहे ती पहिल्यांदा मांडली. आधुनिक काळामध्ये डाल्टन व्ह्यूड ॲटम्स ॲज टायनी सॉलिड बॉल्स. म्हणजे एखादा छोटासा भरीव गोल जो असतो त्या भरीव गोल प्रमाणे अणू आहे असं डाल्टनचं म्हणणं होतं. त्यानंतर थॉम्सनने हे सांगितलं की रेझिन बर्न मॉडेल जे आहे ते सांगितलं. रेझिन बर्न मॉडेल म्हणजे ही शोड दॅट द ॲटम वॉज मेड ऑफ इवन स्मॉलर थिंग्स. म्हणजे ॲटम्स जो डाल्टनने सांगितलंय त्याच्याही पेक्षा छोट्या छोट्या गोष्टींपासून तयार झालेला आहे. मग रुदरफोर्डचं प्रसिद्ध असं ॲटॉमिक मॉडेल आलं आणि रुदरफोर्डने सांगितलं ही शोड दॅट ॲटम्स हॅव पॉझिटिव्ह पार्टिकल्स इन द सेंटर्स. त्यांनी सांगितलं की ॲटम्सच्या सेंटरला कुठेतरी पॉझिटिव्ह पार्टिकल आहे आणि त्याच्या भोवती कुठेतरी निगेटिव्ह चार्ज आहे. मग बोहरचं ॲटॉमिक मॉडेल आलं आणि त्याने ही इम्प्रूव्ड रुदरफोर्ड्स मॉडेल. म्हणजे रुदरफोर्डचं मॉडेल चुकीचं नव्हतं, त्याने फक्त काय केलं, रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये डेव्हलपमेंट केली आणि या संदर्भात त्यांनी सांगितलं की जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते असे रँडमली न फिरता बरोबर काही कक्षांमध्ये फिरत असलेले आपल्याला दिसून येतात. मग चॅडविक आला. चॅडविकने न्यूट्रॉन्सचा शोध लावला. म्हणजे चॅडविक जो आहे त्यांनी न्यूट्रॉन्स ॲटम्समध्ये असलेले आपल्याला सांगितलं. वर्किंग विथ रुदरफोर्ड म्हणजे रुदरफोर्ड सोबत काम करतानाच ही डिस्कवर्ड पार्टिकल्स विथ नो चार्ज. दिस पार्टिकल्स वेर कॉल्ड ॲज न्यूट्रॉन्स. असे पार्टिकल्स की ज्यांच्यावरती कुठलाही चार्ज नाही ते पार्टिकल्स त्यांनी न्यूट्रॉन असं नाव दिलं. मग पुढे आला मॉडर्न थेअरी ऑफ ॲटॉमिक. म्हणजे ॲटमची मॉडर्न थेअरी आली. 1920 पासून ही मॉडर्न थेअरी आलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये ॲटमचा जो अंतर्गाभा आहे किंवा गाभा क्षेत्राचा भाग आहे तो सगळा याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आपल्याला दिसून येतो. आता आपण जर पदार्थांचे प्रकार पाहिले तर पदार्थांचे प्रकार आपल्याला दिसतात की पदार्थाचे नाव जर पाहिलं पाणी, ऑक्सिजन, हेलियम, त्याच्यामध्ये त्या पदार्थाच्या सूत्रानुसार आपल्याला त्या पदार्थाचा एकच अणू आहे का रेणू आहे. रेणू म्हणजे अणूंचा बनलेला. रेणूमधील अणू रेणू असेल तर रेणूमधील अणू एकाच प्रकारचे आहेत का अनेक प्रकारचे आहेत आणि ते मूलद्रव्य आहे का संयुग आहे. मग पाण्याचा संदर्भ जर पाहिला H2O म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे तो अणू नाहीये, फक्त एकच अणू नाहीये तर रेणू आहे. कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स आहे. एकाच प्रकारचे आहेत का नाही, दोन प्रकारचे आहेत आणि संयुग आहे. मग आपल्या याच्यावरून काय कळते की पदार्थाचे लहानात लहान कण हे रेणू असतात. काही थोड्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकच अणू असतो, जसं की हेलियम आहे, त्यांच्या रेणूंमध्ये एकच अणू असलेला आपल्याला दिसून येतो. मग त्या अणुविषयीची संकल्पना जी आहे ती आत्ताची नाही, म्हणजे जवळपास 2500 वर्ष जुनी ही संकल्पना आहे. भारतामध्ये देखील म्हणजे जगाच्याही आधी भारतामध्ये या संदर्भात अणुविषयीची संकल्पना स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. द्रव्याचं लहान कणांमध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते. म्हणजे द्रव्याचे लहान तुकडे तुकडे जर तुम्ही करत गेला
तर ते तुकडे तुकडे करण्यासाठी एक मर्यादा आहे. बरोबर. त्याचे इतके तुकडे तुम्ही करू शकत नाही की या संदर्भात एक परिस्थिती अशी येते किंवा एक सिच्युएशन अशी येते की ज्याच्या पलीकडे त्या पदार्थाचे तुकडे तुम्हाला करता येणार नाही. बरं. ती सिच्युएशन कोणती? तर ती सिच्युएशन आहे अणू. त्याला परमाणू असं नाव दिलं होतं. कोणी? महर्षी कणाद मुनींनी त्याला लहानात लहान कण परमाणू असं नाव दिलं. आणि असं पण त्यांनी आपलं मत सांगितलं की परमाणू जो आहे तो अनाशवंत आहे. म्हणजे परमाणू जो आहे किंवा ॲटम जो आहे, ॲटमचा संदर्भ जो आहे, तर ॲटमचा संदर्भ या संदर्भात आपण पाहिला तर त्याला डिस्ट्रॉय करू शकत नाही. त्याचा नाश तुम्ही करू शकत नाही ॲटमचा. मग हा जो भाग आहे, हा भाग आपल्या समोर आला. आता थोडंसं पुढे जाऊया आपण. चला सॉरी, थोडंसं टेक्निकल इश्यू होता. तर आता पहा, म्हणजे भारतामध्ये महर्षी कणाद ऋषींनी ग्रीक तत्ववत्ता डेमोक्रिटस ख्रिस्तपूर्व 5वे शतक म्हणजे डेमोक्रिटस यांनी असं प्रतिपादन केलं होतं की द्रव्य लहान कणांचे बनलेले आहे आणि ह्या कणांना आपण पुढे कापू शकत नाही. आणि त्या द्रव्याच्या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने ॲटम असं नाव दिलं होतं. आणि त्यांच्याही आधी या संदर्भात भारतामध्ये महर्षी कणाद यांनी ही संकल्पना जी आहे ती मांडलेली आपल्याला दिसून येते. मग आता अणूचा शोध कसा लागला? म्हणजे अणू पर्यंत आपण कसं पोहोचलो? अणू सगळ्यात लहान कण आहे आपलं कसं समजलं? तर आधुनिक काळामध्ये हा पहिला सिद्धांत मांडला डाल्टन यांनी. डाल्टनने 1803 मध्ये, बरोबर, जो की ब्रिटिश वैज्ञानिक होता. तर त्या ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी त्यांचा अणुसिद्धांत मांडला. आता या संदर्भात त्या सिद्धांतानुसार द्रव्य अणूंचं, द्रव्य म्हणजे मॅटर, मी द्रव्याचा बनलेलो आहे, हा लॅपटॉप द्रव्याचा बनलेला आहे, हा पेन, हा रिमोट सगळं द्रव्याचं बनलेलं आहे, मॅटरचं बनलेलं आहे. तर हा डाल्टन काय सांगतोय? डाल्टन म्हणतोय की द्रव्य जे आहे म्हणजे मॅटर जे आहे ते अणूंचं बनलेलं आहे आणि हे अणू जे आहेत ते अविभाजनीय आहेत, म्हणजे याचे तुकडे होऊ शकत नाही आणि अनाशवंत आहेत, म्हणजे याचा नाश होऊ शकत नाही. यू कॅनॉट डिस्ट्रॉय इट अँड यू कॅनॉट डिव्हाइड इट, अशा प्रकारचा संदर्भ आहे. बरं. आता कंडिशन अशी झाली की मूलद्रव्यांचे सर्व अणू जे आहेत ते एकसारखे असतात. डाल्टन म्हणतो एका मूलद्रव्याचे सगळे अणू एकसारखेच असतात, वेगवेगळे नसतात. म्हणजेच हायड्रोजनचे अणू जे आहेत ते एकसारखे असणार, ऑक्सिजनचा अणू या संदर्भात सगळे एकसारखे असणार आणि मग हे पाण्याचा मॉलिक्यूल जो आहे तो पाण्याचा मॉलिक्यूल तयार झालेला आपल्या इथे दिसून येतो. आणि मग त्यांचं वस्तुमान सुद्धा वेगवेगळं असतं. म्हणजे हायड्रोजनचा अणू हलका असू शकतो, ऑक्सिजनचा अणू जो आहे तो, बरोबर, काय म्हणतात, जड असू शकतो, अशा प्रकारे. आता डाल्टनने ज्यावेळेस हे ॲटॉमिक मॉडेल मांडलं, त्या ॲटमला त्याने कशाची उपमा दिली? भरलेल्या लाडूची. लाडू कसा असतो आपला? बुंदीचा लाडू. त्या बुंदीच्या लाडूसारखा अणू आहे असं ॲटम म्हणतोय, असं डाल्टन म्हणतोय. मग या संदर्भात बुंदी जी आहे ती एकमेकांना चिकटून बनल्याचं समजते. बरं. पण भरीव चेंडूला आतून काही संरचनाच नाही, अशा प्रकारचं डाल्टनचं म्हणणं होतं. म्हणजे आता डाल्टनचा अणू हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला अणू होता. म्हणजे डाल्टनची ही थिअरी होती. पहिल्यांदा डाल्टनने असं सांगितलं. मग डाल्टन म्हणलं की भरीव लाडू जो की बुंदीचा बनलेला आहे, बुंदीच्या कणांचा बनलेला आहे आणि त्याचं वस्तुमान जे आहे ते वस्तुमान सगळीकडे डिवाइड झालेलं आहे. म्हणजे लाडूचं वजन एका बुंदीमुळे आहे का? नाही, तर बुंदीच्या अनेक कणांनी एकत्र आल्यामुळे ते लाडूचं वजन आहे. ही संकल्पना आपल्याला समजली. मग अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण एक सर्वत्र एक समान असते, असं त्याचं म्हणणं होतं. जे काय केलं, जे पुढे थॉम्सन या वैज्ञानिकाने, म्हणजे थॉम्सनने पुढे त्याचं प्रारूप मांडलं. थॉम्सनने पुढे ॲटॉमिक थिअरी मांडली. आता थॉम्सनने ज्यावेळेस ॲटॉमिक थिअरी मांडली, त्या थॉम्सनच्या ॲटॉमिक थिअरीनुसार, बरोबर, अणूच्या आतमध्ये असलेल्या ऋणप्रभारित कणांचा शोध लागला. डाल्टन तर म्हणतोय संपूर्ण ॲटम भर वजन जे आहे ते डिस्ट्रीब्यूट झाले.
मग थॉम्सन म्हणतोय की त्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. आणि डाल्टनच्या अणुसिद्धांताला तर धक्का बसला, कारण मग हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत हे सगळीकडे डिस्ट्रीब्यूट कसे झाले, बरोबर. आणि त्यांनी हे पण दाखवून दिलं की अणूच्या अंतरंगामध्ये असलेले हे जे काही निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत, हे हायड्रोजन अणूपेक्षा यांचं वजन 1800 पटींनी कमी आहे, ज्याला पुढे इलेक्ट्रॉन असं नाव दिलं त्यांनी. मग पुढे इलेक्ट्रॉन असं नाव देऊन या संदर्भात आपल्या लक्षात आलं की कुठलाही पदार्थ इलेक्ट्रॉनिकली न्यूट्रल असतो, तसा अणू पण विद्युत दृष्ट्या जे आहे ते उदासीन असणार आहे. मग जर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असतील, तर मग तो न्यूट्रल कसा? मग तिथं पॉझिटिव्ह चार्ज पण असण्याची शक्यता आहे. मग इथं धक्का बसला या मॉडेलला. मग आता अंतरंगामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असून सुद्धा अणू उदासीन कसा? मग अणू उदासीन कसा, तर त्याचं उत्तर काढलं थॉम्सनच्या मॉडेलने. मग पुढे थॉम्सनचं अणू जे काही मॉडेल आहे, ॲटॉमिक मॉडेल ऑफ थॉम्सन, त्याला प्लम पुडिंग मॉडेल म्हणतो आपण, जसं की एखादा केक आहे, बरोबर. अणुसंरचनेचे पहिले प्रारूप जे आहे ते थॉम्सन यांनी मांडलं. आणि त्यांनी 1904 मध्ये हे मॉडेल मांडलं. आणि 1904 मधल्या ह्या मॉडेलला त्यांनी नाव दिलं प्लम पुडिंग मॉडेल. असं कलिंगडासारखं मॉडेल होते हे. बरोबर. त्यांचं काय म्हणणं होतं की हा जो नारंगी कलरचा भाग दिसतोय वगैरे वगैरे, तर हा नारंगी कलरचा भाग जो आहे ना, तो सगळा भाग जो आहे तो पॉझिटिव्ह चार्जने भरलेला आहे. काय आहे, तर पॉझिटिव्ह चार्जने भरलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे असे छोटे छोटे काळे काळे ठिपके दिसतात आहे ना कलिंगडामधल्या बियांसारखे, तर ते कलिंगडामधल्या बिया जे आहेत त्याच्यासारखे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये रुतलेले असतात असे. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये रुतलेले असतात अशा प्रकारे. म्हणजे हा जो चार्ज आहे हा सगळा पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन जे आहेत ते रुतलेले आहेत. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिकली किंवा इलेक्ट्रिक दृष्ट्या ऋणप्रभार आणि पॉझिटिव्ह चार्ज याच्यामुळे जो आहे तो ॲटम उदासीन असतो, त्याच्यावरती कुठलाही चार्ज नसतो, तो चार्ज न्यूट्रल होऊन जातो. पण आता यांच्या सुद्धा म्हणजे रुदरफोर्डच्या सुद्धा ॲटॉमिक मॉडेलला धक्का दिला. रुदरफोर्डच्या सुद्धा ॲटॉमिक मॉडेलने या संदर्भात काय केलं, या थॉम्सनच्या मॉडेलला धक्का दिला. रुदरफोर्डने एक एक्सपेरिमेंट केला. रुदरफोर्डने काय केलं, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल जे आहे अल्फा पार्टिकल, ते पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल अतिशय वेगाने सोन्याच्या अतिशय पातळ पत्र्यावरती फवारणी केली किंवा अतिशय पातळ पत्र्यावरती मारले. त्यातले काही पार्टिकल्स इकडं वळालेले दिसतात, काही पार्टिकल्स इकडं, काही पार्टिकल्स सरळ केले, काही पार्टिकल्स इकडं, काही पार्टिकल्स इकडं. असा संदर्भ झाला. मग आता अर्नेस्ट रुदरफोर्ड जो आहे यांनी जो आपला सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला 1911ला, तर त्याच्यामध्ये त्यांनी अणूचं केंद्रकीय प्रारूप स्पष्ट केलं. त्यांनी सोन्याचा अतिशय पातळ पडदा घेतला, त्याची जाडी 10⁻⁴ mm इतकी अतिशय पातळ झाला, बरोबर. आणि त्याच्यावरती अल्फा कणांचा मारा केला. आता हा अल्फा कणांचा जो मारा केलेला आहे, हे प्रयोग लक्षात घ्या. त्याच्यावरती त्या पडद्यावरती अल्फा कणांचा मारा केल्यानंतर या संदर्भात जर थॉम्सनच्या म्हणण्यानुसार सगळीकडं पॉझिटिव्हली चार्ज ॲटम असेल, म्हणजे सगळीकडे पॉझिटिव्ह चार्ज असेल ॲटम मध्ये, बरोबर, तर प्रत्येक ॲटम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज असेल, तर हे पॉझिटिव्ह कण जे आहे ते रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. बरोबर. पण अनपेक्षितपणे तसं न होता बहुसंख्य पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल जे आहेत ते आरपार गेले. काही थोड्यांचं विचलन झालं, म्हणजे काही इकडं वळाले, काही इकडं वळाले थोड्यांचं. आणि विशेष म्हणजे 20,000 पार्टिकल्स पैकी फक्त एकच पार्टिकल परत आला, म्हणजे कुठंतरी मध्य सेंटरला असा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो फक्त त्याला रिपेल करतोय. मग मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्फा पार्टिकल जे आहेत त्यांनी असं दिसलं की त्यांच्या वाटेमध्ये कोणताच अडथळा नव्हता. याचा अर्थ सोन्याच्या शुद्ध स्थायीरूप जो काही पत्रा आहे त्या पत्र्यातील अणूंच्या आतमध्ये बरीचशी जागा मोकळी असली पाहिजे. ॲटम जो आहे, रुदरफोर्डने या संदर्भात एक्सपेरिमेंट करून सांगितलं की थॉम्सन जो म्हणतोय अणू भरलेला आहे, तर तो तसा नाहीये.
त्याच्यामध्ये बरीचशी जागा जी आहे ती मोकळीच असली पाहिजे हे रुदरफोर्डने स्पष्ट केलं. ज्या थोड्या अल्फा कणांचं विचलन झालं, म्हणजे थोडेसे इकडे वळाले इकडे वळाले, त्यांच्या वाटेत अडथळा आला, म्हणजेच अणूचा धनप्रभारित आणि जड भाग जो आहे तो अणूच्या सेंटरला असला पाहिजे, अणूच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. मग बहुतांश पार्टिकल आरपार गेले, एखादाच फक्त इकडे वळाला किंवा मागे आला. याच्यावरून दिसलं की त्यांनी पुढे अणूचं प्रारूप मांडलं. त्या अणूच्या प्रारूपामध्ये त्यांनी सांगितलं की अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज सेंटर आहे. त्या केंद्रकामध्येच अणूचं वस्तुमान जे आहे ते जवळजवळ सगळं एकवटलेलं आहे. बरोबर. आणि सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित जो काही प्रभार आहे, निगेटिव्ह चार्ज, बरोबर, तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज ह्या सेंटरला आहे. म्हणजे सेंटरमध्ये जेवढा धनप्रभार आहे तेवढाच मिळून निगेटिव्ह चार्ज बाजूला आहे. म्हणून ॲटम जो आहे तो इलेक्ट्रॉनिकली उदासीन आहे, न्यूट्रल आहे, त्याच्यावरती चार्ज नाही. आणि हे जे इलेक्ट्रॉन फिरतात ना, यांच्या दरम्यान या सेंटर आणि इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान पोकळी आहे, आणि त्या पोकळीतून सगळे अल्फा कण जे आहे ते आरपार गेले. बरं. पण आता वर्तुळाकार कक्षेमध्ये जर एखादी गोष्ट फिरत असेल, पुन्हा प्रॉब्लेम निर्माण झाला. भौतिकशास्त्र काय सांगते, जर एखादी वस्तू वर्तुळाकार फिरत असेल तर तिच्यामध्ये त्याच्यातली एनर्जी जी आहे ती हळूहळू नष्ट व्हायला पाहिजे. बरं. मग वस्तूची ऊर्जा कमी व्हायला पाहिजे, त्यानुसार अणू अस्थिर व्हायला पाहिजे. याचं उत्तर जे आहे ते रुदरफोर्डकडे नव्हतं. बरं. मग रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये ही जी चूक होती, ही जी चूक निर्माण झाली किंवा दिसली, तर ती सुधारली 1913च्या बोहरच्या स्थायी कक्षा अणुप्रारूपाने. म्हणजे बोहर्स ॲटॉमिक मॉडेल जे आहे त्याने या संदर्भात ही चूक दुरुस्त केली. तर त्यांनी स्थायी कक्षा प्रारूप जे आहे, निल्स बोहरने स्थायी कक्षेचं प्रारूप मांडलं. म्हणजेच ॲटम भोवती इलेक्ट्रॉन सगळे रँडम फिरत नाहीये, तर काही कक्षांमध्ये फिरतात. म्हणजे अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावरती समकक्षा असणारा किंवा समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये फिरतात. ज्यावेळेस विशिष्ट कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरतो त्यावेळेस त्याची ऊर्जा स्थिर असते, आणि इलेक्ट्रॉन जर आतील कक्षेतून बाहेरील कक्षेमध्ये गेला तर ऊर्जा शोषण करतो, आणि बाहेरील कक्षेतून आत आला तर ऊर्जा जो आहे तो उत्सर्जित करतो. म्हणून ती ऊर्जा जी आहे ती ऊर्जा कमी होत जाते किंवा नष्ट होत नाही, आणि ॲटम अस्थिर न होता स्थिरच राहतो. बरं. मग बोरचं जे प्रारूप आहे त्याच्यानंतर आणखी काही प्रारूप आली. बरं. आणि त्या बोरच्या प्रारूपानंतर जे काही मॉडर्न ॲटॉमिक थिअरी डेव्हलप होत गेली, त्याच्यानुसार काही संकल्पना आली, अणू कसा आहे हे समजायला मदत झाली. तर ॲटमचं जे स्वरूप आहे, अणूची संरचना, अणू आणि सब ॲटॉमिक पार्टिकल्स, म्हणजेच काय, तर अणू आणि अणूचे जे काही आतले पार्टिकल्स आहेत त्याची संरचना स्पष्ट झाली. अणू कशापासून बनलेला आहे, एक केंद्रक आहे आणि केंद्रकाबाहेरचा भाग आहे, यापासून मिळून बनलाय. त्याच्यामध्ये काय काय आहे अणूमध्ये, पहिला तर केंद्रक आहे. अणूचा केंद्रक जो आहे तो केंद्रक पॉझिटिव्हली चार्ज आहे, आणि केंद्रकामध्येच अणूचं जवळजवळ सगळं वजन जे आहे ते सगळं वजन केंद्रकामध्ये म्हणजे न्यूक्लियस मध्येच आहे. बरं. आता हे जे केंद्रकामध्ये या संदर्भात, बरं, केंद्रकामध्ये या संदर्भात जर आपण विचार केला तर केंद्रकामध्ये दोन प्रकारचे अणुकण असतात. म्हणजे सब ॲटॉमिक पार्टिकल जे आहे ते केंद्रकामध्ये दोन असतात. ते कोणते कोणते दोन असतात, बरं, तर पहिला असतो केंद्रकामध्ये असलेला अणूचा सब ॲटॉमिक पार्टिकल, तो म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. हे दोनच जड पार्टिकल आहे अणूमध्ये, आणि ह्यांचं वजन म्हणजेच अणूचं वजन आहे. मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लिऑन्सचे दोन प्रकार आहेत. म्हणजे न्यूक्लिऑन्स म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे केंद्रकामध्ये आहे. आता प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो पी ने दर्शवला जातो. किती चार्ज आहे त्याच्यावरती, 1.6 इंटू 10⁻⁹ कुलोम. याला आपण +1 ई एवढा चार्ज म्हणतो. तो +-1 ई याच्या समकक्ष असतो.
आता ई ह्या एककामध्ये व्यक्त केला तर त्याचे परिमाण केंद्रकातील प्रोटॉनच्या संख्ये एवढे असते आणि अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या. आता बघा, अणूच्या केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन्स आहेत तेवढेच अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि अणूच्या केंद्रकामध्ये किती प्रोटॉन्स आहेत याला आपण ॲटॉमिक नंबर किंवा अणु अंक असं म्हणतो. तो झेड या अक्षराने दर्शवला जातो. आणि त्याचं वस्तुमान जे आहे ते 1 युनिफाईड मास आहे. म्हणजेच 1 डाल्टन म्हणजे 1 युनिफाईड मास असं असते हायड्रोजनच्या अणू एवढं. का बरं हायड्रोजनच्या अणू एवढं? कारण हायड्रोजनच्या अणूमध्ये एकच प्रोटॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन आहे आणि इलेक्ट्रॉनचं वजन जे आहे ते खूप कमी असते किंवा निग्लिजिबल असते. म्हणून हायड्रोजनचं वजन हे रेफरन्ससाठी एक एवढं मानलं गेलेलं आहे. मग आता इथं प्रोटॉन झाला. दुसरा आहे न्यूट्रॉन. न्यूट्रॉन विद्युत प्रभारदृष्ट्या इलेक्ट्रिक चार्जचा विचार केला तर उदासीन असतो. उदासीन म्हणजे काय? न्यूट्रल, त्याच्यावरती कुठलाही चार्ज नाहीये. एन याने दाखवतात आणि त्याचं वजन जे आहे ते जवळपास प्रोटॉन एवढंच असते. म्हणजे हायड्रोजनचा एक युनिफाईड मास इतक्या अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये न्यूट्रॉन असतो. म्हणजे हायड्रोजन जर सोडला तर सगळ्यांच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतो. हायड्रोजनच्या केंद्रकामध्ये फक्त एक प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन नसतो. ही संकल्पना याच्यामध्ये आहे. एका न्यूट्रॉनचं वस्तुमान एक युनिफाईड मास म्हणजेच प्रोटॉन एवढंच आहे आणि म्हणजे जवळजवळच्या प्रोटॉन वस्तुमानाच्या एवढंच आहे. मग अणूचं वजन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोघ जण मिळून बनवतात. या दोघांचं वजन म्हणजे अणूचं वजन आहे. बरं, आणि ते सगळं केंद्रकामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. मग अणूची संरचना न्यूक्लिऑन्स म्हणजेच प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियसमध्ये आपण पाहिले. आता त्याच्या भोवती फिरणारा आहे केंद्रकाबाहेरचा भाग. अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागामध्ये परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन्स असतात. आता केंद्रक म्हणजेच सेंटर, बरोबर, हा सेंटर आणि हे इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी जी आहे त्या पोकळीचा समावेश होतो. म्हणजे अणूमध्ये दोन घटक आहेत. एक आहे केंद्रक आणि केंद्रकाच्या बाहेरील भाग. केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो. केंद्रकाच्या बाहेरचा जो भाग आहे त्या बाहेरच्या भागामध्ये इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची असलेली पोकळी यांचा समावेश होतो. आता इलेक्ट्रॉन जो आहे, इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित अणुकण आहे. म्हणजे इलेक्ट्रिकली निगेटिव्ह चार्ज ज्याच्यावरती आहे, बरोबर, निगेटिव्ह चार्ज ज्याच्यावरती आहे तो निगेटिव्ह चार्ज असलेला हा पार्टिकल आहे. मग फक्त निगेटिव्ह चार्ज एवढंच त्याचं महत्व आहे का? तर नाही. इलेक्ट्रॉन जो आहे त्याच्यावरती एकक ऋण प्रभार असतो. म्हणजे जेवढा पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉनकडे आहे तेवढाच निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनवरती आहे. तुम्ही म्हणणार सर हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं ठरवलं? नाही, असं काही नाही की पॉझिटिव्ह म्हणजे चांगला आणि निगेटिव्ह म्हणजे वाईट. तर पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह म्हणजे एकमेकांच्या फक्त अपोजिट चार्जेस आहेत. पॉझिटिव्हला पॉझिटिव्हच का म्हणायचं किंवा निगेटिव्हला निगेटिव्हच का म्हणायचं असा काही रूल नाहीये. फक्त एकमेकांच्या अपोजिट चार्जेस आहेत. इलेक्ट्रॉनचं वजन जे आहे ते हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटींनी कमी असतं. लक्षात घ्या. मगाशी आपण बघताना काय बघितलं? इलेक्ट्रॉनचं वजन हे प्रोटॉनपेक्षा 1800 पटीने कमी असतं. मग हायड्रोजनच्या अणूमध्ये एकच प्रोटॉन असतो. म्हणजे त्याचं वजन फक्त एका प्रोटॉन एवढंच असणार आहे. कारण एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असणार. इलेक्ट्रॉनचं वजन निग्लिजिबल अमाऊंट आहे. म्हणून हायड्रोजनचा अणू वजन करण्यासाठी रेफरन्स म्हणून वापरला जातो. मग हायड्रोजनच्या अणू एवढं या संदर्भात प्रोटॉनचं वजन आहे. म्हणजेच प्रोटॉनपेक्षा 1800 पटीने वजन कमी असेल म्हणजेच हायड्रोजनच्या अणूपेक्षा 1800 पटीने कमी आहे, नगण्य आहे. बरोबर. मग हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरत असतात. हे जरी दाखवताना आपण असं दाखवत असलो तरी हे स्ट्रक्चर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असते. म्हणजे काचेचा गोळा इमॅजिन करा, त्या गोळ्याच्या वर आणखी एक गोळा इमॅजिन करा, त्या गोळ्याच्या वर आणखी एक गोळा इमॅजिन करा, अशा प्रकारे. मग त्या गोळ्यांना आपण शेल म्हणतो, कवच म्हणतो. बरोबर. आणि इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती इलेक्ट्रॉनची संख्या प्रोटॉनच्या संख्येच्या एवढीच असते. म्हणजे जेवढा अणु अंक आहे तेवढाच इलेक्ट्रॉनची संख्या असते. म्हणून ॲटम जो आहे तो इलेक्ट्रिकली उदासीन असतो किंवा न्यूट्रल असतो. आता हे जे शेल्स आहेत अणूच्या भोवतीचे शेल्स, बरं, तर अणूचं वस्तुमान जे आहे ते सगळं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन वरती आहे.
इलेक्ट्रॉनचं वजन तर अतिशय नगण्य आहे. आणि मग प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची ही एकत्रित संख्या म्हणजेच अणूचं वजन आहे. म्हणजेच प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे अणूच्या त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक आहे. अणुवस्तुमानांक डिनोट केला जातो ए ने, अणुअंक डिनोट केला जातो झेड ने. नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजे अणुअंक, नंबर ऑफ किंवा सॉरी अणुवस्तुमानांक म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. मग आता काय काय आपण पाहिलं की अणुसंज्ञा, अणुअंक, अणुवस्तुमानांक हे कसं लिहायचं. समजा कार्बन आहे, कार्बन मध्ये अणुअंक किती आहे 6, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे 6. मग कार्बन मध्ये अणुवस्तुमानांक किती आहे तर नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 12. 6 इलेक्ट्रॉन, 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन. मग नंबर ऑफ प्रोटॉन्स, प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक, आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक. मध्ये कुठेतरी इलेक्ट्रॉन असा शब्द गेला असेल तर तो दुरुस्त करा. बरं. मग प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक. कार्बनचं उदाहरण घेतलं आपण, इथं पाहिलं. आता इलेक्ट्रॉन ज्या कवचांमध्ये फिरतात, पहिली, दुसरं, तिसरं कवच जे आहे, त्या कवचांना नावं दिली आहे के पासून, के, एल, एम, एन अशा प्रकारे. आणि त्या कवचांमधल्या इलेक्ट्रॉन संख्या, एका कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात मॅक्सिमम, तर ते शोधायचे असतील तर ते या सूत्राने शोधायचे. 2n², बरोबर, 2n² आहे. आता 2n² म्हणजे काय, n म्हणजे कवच आहे. म्हणजे समजा पहिल्या कवचामध्ये 2 गुणिले 1चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1च आला, 2 गुणिले 1 आला 1, म्हणजे पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन बसणार. दुसऱ्या कवचामध्ये एल, 2 गुणिले 2चा वर्ग, 2चा वर्ग 4, बरोबर, 4 दुने 8, दुसऱ्या कवचामध्ये 8 बसणार. असे तिसऱ्या कवच, चौथ्या कवचामध्ये बसणाऱ्या मॅक्सिमम जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनची संख्या आपल्या समोर येते. मग आता ही जी संख्या आहे त्याच्यामध्ये 2, 8, 18, 32 इतके जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन सामावू शकतात. तेवढे असलेच पाहिजे अशातला भाग नाही, फक्त जास्तीत जास्त तेवढे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असू शकतात. बरोबर. आणि मग ते पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18, चौथ्या कक्षेमध्ये 32. ह्याला आपण काय म्हणतो, यालाच आपण इलेक्ट्रॉन संरूपण किंवा इलेक्ट्रॉन संरचना असं म्हणतो. मग पहिल्या कवचामधील जे इलेक्ट्रॉन्स आहेत, के कवच, त्याची ऊर्जा सगळ्यात कमी असते. आणि त्याच्या पुढच्या कवचातील जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जी आहे ती ऊर्जा वाढत जाते. मग अशा पद्धतीने ही जी ऊर्जा वाढत जाते ती अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेली असते, बरोबर, की अणूतील इलेक्ट्रॉन कवचांच्या कमाल धारकतेप्रमाणे तसेच ऊर्जेच्या चढत्या क्रमानुसार, बरोबर, कवचांमध्ये स्थान मिळवतात. मग ऊर्जेच्या चढत्या क्रमानुसार कवचांमध्ये स्थान मिळत असलेलं आपल्याला दिसून येतं. हे झालं मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन संरूपण. मग त्यानंतर पुढे जातो आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा संयुजा इलेक्ट्रॉन. सगळ्यात सोप्या भाषेमध्ये सांगतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की समजा उदाहरणार्थ सोडियम आहे, सोडियमचं इलेक्ट्रॉन संरूपण काय आहे, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन बसतात आणि तिसऱ्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन बसतो, कारण राहिलेला एकच आहे. बरोबर. याचा अर्थ के या कवचामध्ये 2, एल या कवचामध्ये 8 आणि के एल एम या कवचामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. असे एकूण 11 इलेक्ट्रॉन आहे, कारण या सोडियमचा अणुअंक जो आहे तो 11 आहे. बरोबर. मग आता ह्या संयुजा किंवा व्हॅलन्सी म्हणजेच इलेक्ट्रॉन संरूपण ही संकल्पना काय आहे, अणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, या आधारावरती ठरतो की तो अणू रासायनिकदृष्ट्या किती रिॲक्टिव्ह आहे. अणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत या आधारावर ठरतो की तो रासायनिक अभिक्रियेमध्ये किती जलद रीतीने भाग घेणार आहे किंवा किती फास्ट रासायनिक अभिक्रिया तो करणार आहे. मग आता जर विचार केला तर हायड्रोजन आहे, कार्बन आहे, हेलियम आहे, निऑन आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, यांचं इलेक्ट्रॉन संरूपण तुम्ही पाहू शकता. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, उरलेले तिसऱ्या कक्षेमध्ये किंवा चौथ्या कक्षेमध्ये. मग ही जी शेवटच्या कक्षातील इलेक्ट्रॉनची संख्या आहे ना, त्या शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येला आपण काय म्हणतोय,
संयुजा इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. साधारणपणे मूलद्रव्याची संयुजा स्थिर असते असं म्हटलंय. आता बघा, मूलद्रव्यांची संयुजा काय म्हटलं इथं, संयुगांमधील रासायनिक बंध यांच्याविषयी संकल्पना इलेक्ट्रॉन संरोपणामुळे स्पष्ट होतात. अणू आपल्या बाह्यातील बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. आता मी सांगितलं तुम्हाला तसं. अणूचं जे शेवटची कक्षा आहे, त्या शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, त्या इलेक्ट्रॉन्सचा वापर करून अणू काय करतो, दुसऱ्या अणूबरोबर केमिकल बॉन्ड तयार करतो किंवा रासायनिक बंध तयार करतो. मग हा केमिकल बॉन्ड तयार करण्यासाठी बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन वापरतो. त्या बाह्यतम कवचातील असणाऱ्या इलेक्ट्रॉन स्वरूपावरून त्याची संयुजा ठरते. म्हणजेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन, जो की रिॲक्शन मध्ये भाग घेतो. मग अणूच्या संयुजा जी आहे त्याचा संबंधच ह्या संयुजा इलेक्ट्रॉनशी असलेला आपल्याला दिसून येतो. मग हेलियम आणि निऑनकडे जर आपण पाहिलं, लिथियम असेल, सोडियम असेल, पण पर्टिक्युलरली हेलियम आणि या संदर्भात हेलियम आणि निऑनकडे जाऊ, तर ह्या दोन्हीही वायुरूप मूलद्रव्यांचे अणू इतर कोणत्याही अणूबरोबर संयोग पावत नाही. का बरं? कारण हेलियमचं सुद्धा आणि निऑनचं सुद्धा जी आउटर कक्षा आहे किंवा आउटर शेल आहे इलेक्ट्रॉनची, ती पूर्णपणे भरलेली आहे. जो अतृप्त आहे, ज्याला गरज आहे, तोच रिॲक्शन मध्ये भाग घेणार आहे. ज्याला गरज नाही तो रिॲक्शन मध्ये भाग घेणार नाही. मग ज्यांच्या शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या पूर्णपणे भरलेली आहे, पूर्णपणे ते या संदर्भात तृप्त झालेले आहे सोप्या भाषेमध्ये, तर ते रिॲक्शन मध्ये भाग घेत नाहीत. मग ज्यांची जेवढी गरज, तेवढ्या गरजेनुसार ते रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतलेले आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यानंतर त्याचं जर प्रसिद्ध उदाहरण आपण पाहिलं तर सोडियम आणि क्लोराईड आहे. मग सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग सोडियमला एक इलेक्ट्रॉन गमावला की तो स्टेबल होतो आणि ह्याने एक इलेक्ट्रॉन कमावला की तो स्टेबल होतो. मग हे दोघं जवळ येतात, म्हणतात तुला पण एकाची गरज आहे, मला पण एकाला सोडायचं आहे. हा एक इलेक्ट्रॉन याला देऊन टाकतो आणि सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज कमी होतो एकाने, म्हणून पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, म्हणून Na+ असं लिहिलं जातं. आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा घेतो, निगेटिव्ह चार्ज वाढवतो, म्हणून Cl- असं लिहिलं जातं. ही संकल्पना आहे. जर हे विचारलं तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की याचा अर्थ काय होतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की मूलद्रव्यांची संयुजा आणि त्यांच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या यांचा काहीतरी संबंध आहे. मग कसा संबंध आहे, तर हे शेवटच्या कवचामध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन आहेत त्यांची मॅक्सिमम कॅपॅसिटी पूर्ण केली की मग तो ॲटम स्टेबल होतो. मग आता या सोडियमला एक तर एक इलेक्ट्रॉन आहेत, 7 मिळवावे लागतील किंवा एक सोडून दिला तर विषय संपला. क्लोरीनला बरोबर एक मिळवावं लागेल किंवा हे 7 सोडावे लागतील. मग ह्याला एक मिळवणं सोपं, याला एक सोडणं सोपं. सॉरी. मग अशा प्रकारे हे संयुजा इलेक्ट्रॉन जे आहेत ते ह्या रिॲक्शन मध्ये भाग घेतलेले आपल्याला दिसून येतात. बरोबर. आता संयुजा इलेक्ट्रॉन ओळखायचा कसा, बरोबर, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या ओळखायची कशी, तर ज्या मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमध्ये 4 किंवा त्याच्यापेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतात, बरोबर, ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन 4 किंवा 4 पेक्षा कमी असते, त्या मूलद्रव्यांची संयुजा त्या संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्ये एवढी असते. फॉर एक्झाम्पल, ज्या मूलद्रव्यांच्या म्हणजे ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 किंवा 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहेत, तर जेवढे इलेक्ट्रॉन असेल तेवढी त्याची संयुजा. आणि पुढे ज्या अणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत, तर जेवढे इलेक्ट्रॉन आहेत ते 8 मधून वजा करायचे आणि त्याची संयुजा तेवढी झाली. उदाहरण घेऊया, सोडियमचं उदाहरण घेऊया याच्या आधीच. सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे संयुजा किती आहे, 1 आहे. मग याची एक संयुजा झाली, बरोबर. विषय 4 पेक्षा कमी आहे, जेवढे इलेक्ट्रॉन आहे तेवढीच संयुजा. इथं 7 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. मग 7 म्हणजे 4 किंवा 4 पेक्षा जास्त आहेत,
मग जेवढे आहेत तेवढे 8 मधून वजा करायचे आणि तेवढी संयुजा. मग 8 मधून 7 वजा केले 1, याची पण एक संयुजा, याची पण एक संयुजा. अशा प्रकारे ही संयुजा इलेक्ट्रॉनचा अर्थ झाला, किंवा मूलद्रव्याची संयुजा जी आहे ती संयुजा असलेली आपल्याला दिसून येते. आता आहे आयसोटोप्स नावाचा प्रकार. बरोबर, बऱ्याचदा आपण आयसोटोप्स ही संकल्पना वापरतो. तर त्याच्याविषयी माहिती घेऊया. जस्ट पाणी येतो फक्त. ओके, आता आयसोटोप्स म्हणजे समस्थानिके काय आहेत. आता कसं असते बघा गंमत. मूलद्रव्याचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रोटॉन्स आहेत याच्यावरून त्याचे गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म ठरतात. मग आता गुणधर्म ठरले तरी सुद्धा निसर्गातील काही मूलद्रव्य अशी आहेत की ज्यांचा अणुअंक समान आहेत, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन समान आहेत, पण अणुवस्तुमानांक वेगवेगळे आहेत. अरे थोडीशी गडबड झाली. मग आता काय, अणुअंक म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स. बरं, अणुवस्तुमानांक म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. बरं, मग काही मूलद्रव्य अशी आहेत की ज्यांचा अणुअंक समान आहे, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन समान आहे, पण नंबर ऑफ म्हणजे अणुवस्तुमानांक जो आहे तो वेगळा आहे. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन समान आहेत, पण नंबर ऑफ न्यूट्रॉन्स जे आहेत ते न्यूट्रॉन्स वेगवेगळे आहेत. बरं, त्यांना आपण म्हणतो समस्थानिके असं म्हणतो. मग ज्यांचा अणुअंक समान आहे पण अणुवस्तुमानांक वेगवेगळा आहे, अशा एकाच मूलद्रव्याच्या भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. कार्बनचं उदाहरण घेऊ. कार्बनची 3 समस्थानिके आहेत. कार्बनमध्ये प्रोटॉन 6च आहेत, पण एकामध्ये न्यूट्रॉन 6 आहेत, एकामध्ये 7 आहेत आणि एकामध्ये 8 आहेत. बघा, अणुवस्तुमानांक 12, 13, 14. प्रोटॉनची संख्या 6च आहे, म्हणजे तो कार्बनच आहे. जर प्रोटॉनची संख्या बदलली तर तो मूलद्रव्यच बदलणार. मग प्रोटॉनची संख्या 6च आहे, फक्त एक एक न्यूट्रॉनची संख्या वाढली 6, 7 आणि 8. म्हणजे इथं प्रोटॉनची संख्या समान आहे पण न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे, त्याला समस्थानिके असं म्हणतात. मग कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14, हायड्रोजनची सुद्धा प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम अशा प्रकारचे या संदर्भात समस्थानिके आहेत. ऑक्सिजनचे सुद्धा ऑक्सिजन 16, ऑक्सिजन 17, ऑक्सिजन 18 अशा प्रकारचे काय आहे तर समस्थानिके आहे. 8 प्रोटॉन 8 न्यूट्रॉन, 8 प्रोटॉन 9 न्यूट्रॉन, 8 प्रोटॉन आणि 10 न्यूट्रॉन असे. मग यांचे वेगवेगळ्या औद्योगिक, कृषी, वैद्यक क्षेत्र, संशोधन सगळीकडे उपयोग होतो समस्थानिकांचा. ऊर्जा निर्मिती, विखंडन, 235 युरेनियम, कॅन्सर सारख्या आजारावरती कोबाल्ट 60, गॉइटर सारख्या आजारावरती आयोडीन 131, सोडियम 24 चा उपयोग जमिनी खालच्या नळांमधील चिरा शोधण्यासाठी, सूक्ष्मजीवांचे परीक्षण करण्यासाठी, C14चा जीवाश्मांचे वय जे आहे ते वय ठरवण्यासाठी उपयोग होतो. अशा प्रकारे हे अणू आणि अणूंचे वस्तुमान किंवा अणूंची समस्थानिके याबद्दलची माहिती या संदर्भात आपल्याला मिळते. आता पुढे जातो आपण पुढच्या टॉपिककडे, तो म्हणजे मूलद्रव्यांचं वर्गीकरण आहे. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की निसर्गामध्ये 118 मूलद्रव्य आहेत. खरं तर 119 आहेत, परंतु 119व्याचं नामकरण व्हायचं आहे, त्याच्याविषयीची डिटेल माहिती मिळायची आहे. मग आता मूलद्रव्याचे 118 मूलद्रव्ये जी आहेत ती मानवाला संपूर्णपणे ज्ञात झालेली आहेत. म्हणजे मानवाला संपूर्णपणे माहिती झालेली मूलद्रव्ये जी आहेत, ती माहिती झालेली मूलद्रव्य या संदर्भात किती आहेत तर 118 मूलद्रव्य असलेले आपण पाहू शकतो. बरोबर, मग 118 मूलद्रव्य आपल्या समोर या अनुषंगाने असलेले आपल्याला दिसून येतात. आता पुढे 118 मूलद्रव्य आहेत, बरोबर, त्याचा संदर्भ आपण पाहूया. जस्ट वेट एकच मिनिट. चला,
आता मूलद्रव्यांचे अणू जे आहेत ते अणू सगळे एकासारखे असतात. ह्याच्या आधी हे आपण पाहिलं होतं, मूलद्रव्यांचे अणू सगळे एकसारखे आहेत, मान्य आहे आपल्याला. आतापर्यंत 118 मूलद्रव्य. मूलद्रव्य म्हणजे काय? हे संपूर्ण विश्व ज्या घटकांनी बनलेलं आहे, ज्या मूलभूत घटकांनी बनलेलं आहे, ते मूलभूत घटक म्हणजे मूलद्रव्य. अशी सध्या 118 मूलद्रव्य आहेत जी आपल्याला माहिती आहेत, ज्याने विश्व संपूर्ण तयार झालेलं आहे. आता त्या मूलद्रव्यांचा संदर्भ जर पाहिला तर 1800च्या सुमारास आपल्याला फक्त 30 मूलद्रव्य माहिती होती. काळाच्या ओघामध्ये हळूहळू मोठ्या संख्येने मूलद्रव्यांचा अभ्यास होत गेला. त्यांच्या गुणधर्मांची माहिती आपल्याला मिळत गेली. मग आता जसजशी मूलद्रव्यांची संख्या वाढायला लागली तसतशी त्याची आपल्याला कॅटेगरायझेशन करायला गरज पडू लागली. पुस्तकं वाढली की आपण त्याची कॅटेगरी भूगोलाची, इतिहासाची वेगवेगळी करतो. तसंच मूलद्रव्य जी आहे त्यांची कॅटेगरी जी आहे ती कॅटेगरी करणं आपल्याला गरजेचं वाटू लागलं. मग आपल्याला हे माहिती की मूलद्रव्यांचे पहिल्यांदा धातू, अधातू असे सोपे सोपे गट गेले. त्यानंतर पुढे धातू सदृश्य असा नवीनच गट जो आहे तो आपल्या समोर आला. बरोबर. मग मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्यासाठी पहिली पद्धत वापरली गेली शास्त्रज्ञांनी, ती म्हणजे डोबे रायनर्सची त्रिके किंवा डोबे रायनर्स ट्रायड्स. बरोबर. आता 1817 मध्ये डोबे रायनरने काय केलं, जर्मन शास्त्रज्ञाने किंवा जर्मन वैज्ञानिकाने मूलद्रव्याचे गुणधर्म हे कशावरती आधारलेले आहेत, तर त्यांचं असं म्हणणं होतं मूलद्रव्याचे गुणधर्म जे आहेत ते त्यांच्या अणुवस्तुमानावर आधारलेले आहेत, म्हणजे वजनावर आधारलेले आहेत. ठीक आहे. मग त्यांनी असं सुचवल्यानंतर त्यांनी तीन तीन मूलद्रव्यांचे गट केले आणि तीन तीन मूलद्रव्यांचं गट करून अशी त्रिकांची मांडणी केली. बरोबर. आता ह्या त्रिकांची मांडणी केल्यानंतर चढत्या क्रमाने त्या वस्तुमानांची मांडणी केली. जर लिथियम असेल किंवा सोडियम असेल, पोटॅशियम असेल, अशी चढत्या क्रमाने अणुवस्तुमानांकानुसार त्यांनी मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. बरं. आणि त्यांनी सांगितलं की हे पहिलं मूलद्रव्य आणि तिसरं मूलद्रव्य या दोघांचं ऍव्हरेज म्हणजे मधलं मूलद्रव्य आहे. बरोबर. लिथियम असेल किंवा सोडियम असेल यांच्या दोघांचं म्हणजे लिथियम किंवा पोटॅशियम असेल यांच्या दोघांचं जे काही अणुवस्तुमान आहे त्या अणुवस्तुमानांची बेरीज करायची, त्याचा ऍव्हरेज काढायचा आणि जी ऍव्हरेज येईल तो सोडियमचा असणार आहे, मधल्याचा. मग अशा प्रकारे त्यांनी तीन तीनचे ग्रुप केले. बरोबर. लिथियम असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल, असे तीन तीनचे गट जे आहे ते त्यांनी पाडलेले आपल्याला दिसून येतात आणि त्या आधारावरती त्यांनी वर्गीकरण केलं. पण हे वर्गीकरण जे आहे ते जास्त काळ चाललं नाही. बरोबर. त्याचं कारण काय की त्यावेळेस लिमिटेशन्स पडले, म्हणजे सगळ्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करणं शक्यच नाही झालं. डोबेनायरच्या त्रिकांमध्ये त्यावेळच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी सर्व ज्ञात मूलद्रव्य त्याच्यामध्ये बसलीच नाही. मग नंतर आला न्यूलँड्स. बरोबर. इंग्लिश वैज्ञानिक होता न्यूलँड्स. याने काय केलं, याने एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानांची मांडणी केली. बरोबर. अष्टकाचा नियम जर विचारात घेतला आपण तर 1866 साली त्या काळी ज्ञात असलेली सगळी मूलद्रव्ये जी आहेत ती सगळी मूलद्रव्य अणुवस्तुमानाचाच आधार घेतला. त्याच्या चढत्या क्रमाने अणुवस्तुमान म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. बरोबर. त्यांच्या दोघांचं वजन म्हणजे अणुवस्तुमान, कारण इलेक्ट्रॉनला वजन नाहीये. मग याची सुरुवात त्यांनी काय केली, सगळ्यात हलक्या हायड्रोजन पासून झाली आणि शेवट थोरियमने झाला. आता त्यांनी काय केलं, सा रे ग म प ध नी आणि शेवटचा सा पुन्हा अष्टक आलं, म्हणजे सप्तक आणि 8वा नंबर पुन्हा आला. अशी ती सात सुरांसारखी मांडणी केली. बरोबर. मग त्याला असं लक्षात आलं की प्रत्येक 8वं जे मूलद्रव्य ते पहिल्या मूलद्रव्यासारखं आहे, म्हणजे प्रत्येक 8व्या नंबरचं मूलद्रव्य पहिल्या मूलद्रव्यासारखं आहे आणि त्या दोघांचे गुणधर्म सारखेच आहेत. मग मॅग्नेशियमचे बेरिलियमशी साधर्म्य, क्लोरीनचे फ्लोरीनशी साधर्म्य. मग या न्यूलँडनी काय केलं, त्याची तुलना कशाशी केली, तुलना संगीतातील अष्टकांशी म्हणजे भारतातल्या सप्तकांशी केली. जसं सारे गम पधनी हे 7 स्वर आणि वरचा 6 8वा, मग तो पुन्हा 8वं मूलद्रव्य असं. आणि त्यालाच त्यांनी अष्टकांचा नियम दिला. मग भारतामध्ये जशा प्रकारचे स्वर आहेत, बरोबर, जसं मी तुम्हाला सांगितलं तशाच प्रकारचे इंग्लिश स्वर जे आहेत
ते इंग्लिश स्वर डो, रे, मी, फा, सो, ला, टी अशा प्रकारचे आले. मग त्याने हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बरोबर, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन असे जे काही मूलद्रव्य मांडली, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, पुन्हा 8वं इथं आलं. मग पुन्हा इकडे क्लोरीन आला. मग इथं कोबाल्ट आणि निकेल एकाच जागी बसला, ब्रोमिन आला. हे न्यूलँडच्या अष्टकाने असं वर्गीकरण केलं. पण त्याच्यामध्ये काही त्रुटी, आता त्रुटी तर असणारच कारण परफेक्शन नव्हतं, मुळात बेसच चुकलेला होता. हा नियम लागू झाला फक्त कॅल्शियम पर्यंत, बरोबर. जर न्यूलँडच्या अष्टकांचा विचार केला आपण, हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंत बसला, म्हणजे कॅल्शियम पर्यंतच लागू झाला. न्यूलँड्सने त्या काळी असलेली जेवढी 56 मूलद्रव्य होती, 7 x 6, बरोबर, 7 x 8, बरोबर, असे 56 रकान्यांमध्ये बसवली होती सगळी, बरोबर. पण आता झालं असं की काही जागांवरती 2-2 मूलद्रव्य आली, कोबाल्ट निकेल सारखी आली, बरोबर. मग आता ही कोबाल्ट आणि निकेल सारखी मूलद्रव्ये जी आहेत ती काही ठिकाणी या संदर्भात एकाच जागी राहते. एकाच जागी 2 मूलद्रव्ये कशी असतील, जर ती एकाच जागी आहेत तर ती 2 कशी वेगवेगळी, बरोबर. मग अशा पद्धतीने या संदर्भात प्रॉब्लेम व्हायला लागले. पण आता बघा, कोबाल्ट आणि निकेलशी साधर्म्य असणारे जे काही आयन सारखं मूलद्रव्य आहे, बरोबर, बरोबर, त्याला त्यांच्यापासून त्यांनी लांब ठेवलं ऑक्सिजन आणि सल्फर मध्ये. इथं बघा, ऑक्सिजन आणि सल्फर मध्ये. मग हा खरं तर कोबाल्ट आणि निकेलच्या जवळ पाहिजे होता. मग अशी काही चूक झाली आणि काही सगळे जे काही मूलद्रव्य आहेत ती काही याच्या अष्टकामध्ये बसलीच नाही. मग त्याच्यानंतर मेंडेलिवनी आधुनिक म्हणजे मेंडेलिवनी पिरियॉडिक टेबल आणला. दिमित्री मेंडेलिव रशियन वैज्ञानिक होता. 1869 ते 1872 या काळामध्ये मूलद्रव्यांची आवर्त सारणी म्हणजे पिरियॉडिक टेबल जो आहे तो त्यांनी विकसित केला. आता ती महत्वाची पायरी होती. त्याने बेस काय पकडला, अणुवस्तुमानच, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. म्हणजे डोबेरायनरने पण अणुवस्तुमान बेस पकडला, न्यूलँड्सने पण अणुवस्तुमान पकडला. आता इथे मेंडेलिवने पण अणुवस्तुमानच पकडला. आणि मेंडेलिवच्या काळी ज्ञात असलेली जी 63 मूलद्रव्य होती त्याची त्यांनी आवर्त सारणीमध्ये रचना केली. त्याने काय केलं, हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर संयोग झालेल्या हायड्राइड आणि ऑक्साईड संयुगांची रेणुसूत्रे, हे रासायनिक गुणधर्म आणि त्यांच्या हायड्राइड आणि ऑक्साईड संयुगांचे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, घनता म्हणजे डेन्सिटी, हे भौतिक गुणधर्म विचारात घेतले. पण मेंडेलिवला असं दिसून आलं की ठराविक अवधीनंतर काही मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म जे आहेत त्यांच्यामध्ये सारखेपणा आहे, म्हणजे तो रिपीट होतोय. ते रिपीट होते. आणि ते रिपीट कशामुळे होते, ते मेंडेलिवचं पण हेच म्हणणं होतं की ते रिपीट होते त्यांच्या वजनामुळे, अणु वस्तुमानामुळे रिपीट होते. मग त्याची जी या संदर्भात रचना होती सगळी, ती रचना त्यांनी अशा प्रकारे केली, बरोबर, श्रेणी आणि गणांमध्ये. म्हणजे ह्या श्रेणी होत्या 12 श्रेणी आणि हे जे आहेत ते 8 गणांमध्ये त्यांनी विभाजन केलं. आता मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये या संदर्भात काही मूलद्रव्य जी आहेत ती काही मूलद्रव्य या संदर्भात त्यांनी क्वेश्चन मार्क करून ठेवली. काही मूलद्रव्यांच्या जागा ज्या आहेत त्यांनी त्या रिकाम्या सोडल्या. म्हणजे त्याने सुद्धा बेस काय वापरला, अणूचं वजन, अणूचं वस्तुमानच. हा जो मेंडेलिव आहे हा सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठामध्ये प्राध्यापक होता. आणि त्यांनी जेवढी माहिती असलेली मूलद्रव्य होती ना, त्या प्रत्येक मूलद्रव्याचं एक एक कार्ड तयार केलं होतं. आणि ते कार्ड तयार करून त्याच्यावरती त्यांनी त्या प्रत्येक मूलद्रव्याचं अणुवस्तुमान जे आहे ते अणुवस्तुमान आणि गुणधर्म असे कार्ड्स तयार केले. आणि त्याच्यातून या आवर्त सारणीचा शोध त्यांनी लावलेला आपल्याला दिसून येतो. आता ही जी मेंडेलिवची आवर्त सारणी आहे, बरं, हे आवर्त सारणीच्या संकल्पना बघा, विज्ञान प्रगतीशील आहे, विज्ञान कुठे संपत नाही. बऱ्याच लोकांचा एक गैरसमज असतो की सर विज्ञान संपतं तिथे मी सुरू होतो वगैरे वगैरे, तसं नाहीये. विज्ञान संपतो हा आपला गैरसमज आहे. जगातील कुठलीही कादंबरी घ्या, ती नष्ट करून टाका आणि या संदर्भात पुन्हा 100 वर्षानंतर ती कादंबरी लिहायला लावा तर ती सेम लिहिली जाऊ शकत नाही. पण विज्ञानाचे नियम नष्ट करा, ते 100,000 वर्षानंतर जरी लिहायला लावले तरी ते तसेच राहणार आहे.
म्हणून विज्ञान प्रगतीशील आहे, जुनं सोडून नव्या म्हणजे प्रगती करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. मग आता मूलद्रव्याचे गुणधर्म ते त्याच्या अणुवस्तुमानामुळे आहेत. हा नियम जो आहे तो नियम मेंडेलिवने लागू केला आणि मेंडेलिवने सांगितले की जी माहिती मला आतापर्यंत मिळाली ती अंतिम नाहीये, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, काही मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान बदललं. बेरिलियमचं आधी ठरवलेलं 14.09 हे 9.4 दुरुस्त केलं. काही जागा शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या, म्हणजे एका बोरॉन, एका अॅल्युमिनियम, एका सिलिकॉन अशी जवळच्या मूलद्रव्यांची नावं दिली आणि नंतर त्यांचे गुणधर्म पण सांगितले की ते कसे असतील भविष्यामध्ये. आणि भविष्यामध्ये त्यांचा शोध ज्यावेळी 44, 68, 72 असे अणुवस्तुमान असतील असं सांगितलं. तर त्यांच्या गुणधर्मांचं भाकीत जे आहे ते स्कॅन्डियम, गॅलियम किंवा जर्मेनियम ही मूलद्रव्ये ज्यावेळी सापडली ना, ती सापडली या संदर्भात तशाच गुणधर्मांची सापडली. त्यामुळे त्याची ही पद्धत जी ती लगेच स्वीकारली गेली. बरं, आता प्रॉब्लेम असा झाला की मेंडेलिवच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा नव्हती आणि 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन हे राजवायूंचा शोध लागला, म्हणजे जे निष्क्रिय आहेत, जे तृप्त झालेले आहेत, ज्यांचा अष्टक किंवा द्विक पूर्ण झालेला आहे. मग त्याने काय केलं, या आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण निर्माण केला आणि त्याच्यामध्ये राजवायू त्यांनी बरोबर बसवले. हे मेंडेलिवचं भाकीत आणि जे शोध लागलेली आहेत, तर ते शोध लागलेली या संदर्भात सगळा फॅक्च्युअल डेटा. आता मेंडेलिवची जसं मी तुम्हाला सांगितलं विज्ञान प्रगतीशील आहे. ते विज्ञान प्रगतीशील कसं आहे, तर जर मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये काही गुण होते तर काही अवगुण सुद्धा होते. कोबाल्ट आणि निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान होतं. मग त्यांचा क्रम कुठे ठेवायचा? अणुवस्तुमान समान आहे, समान अणुवस्तुमान असलेली दोन मूलद्रव्ये कशी? कारण त्यावेळेस समस्थानिकांचा शोध लागला नव्हता. मी आत्ताच तुम्हाला मागाशी सांगितलं की नंबर ऑफ प्रोटॉन्स सेम असतात पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वेगवेगळे असतात समस्थानिकांमध्ये. मग त्यावेळेस समस्थानिकांचा शोध लागला नव्हता. मग ते समस्थानिकांना कसं जागा द्यायची, तर ते मोठं आव्हान होतं. आता वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे त्यांनी या संदर्भात जी वाढ जो सिरीज मांडली होती ती वाढ नियमित दराने होत दिसत नाहीये. कारण दोन जड मूलद्रव्यांमध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल हे काही शक्य नव्हतं, सांगणं शक्य नव्हतं. हायड्रोजनचं स्थान, हायड्रोजन हा हॅलोजन ग्रुपशी पण साधर्म्य दाखवतो. जसं की हायड्रोजनचं रेणुसूत्र H2 आहे, तर फ्लोरीन, क्लोरीन या रेणुसूत्रांबरोबर पण या संदर्भात त्यांची पण गुणसूत्र जी काही रेणुसूत्र आहेत ती F2Cl2 अशीच आहेत. मग हायड्रोजनच्या बाबतीतलं जे काही संभ्रम आहे, बरोबर, तो अल्क धातूमध्ये टाकायचा. बरोबर, गण 1 मध्ये यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये पण साधर्म्य आहे. मग हायड्रोजन आणि अल्क धातू यांनी क्लोरीन आणि ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगांच्या रेणुसूत्रांमध्ये पण साधर्म्य आहे. मग याच्याबद्दल कन्फ्युजन जे आहे ते मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. मग त्याच्यानंतर आली आधुनिक आवर्ती नियम किंवा मॉडर्न पिरियॉडिक लॉ आला. बरोबर, म्हणजे आधुनिक काळामध्ये जसजशी प्रगती होत गेली तसतशी मॉडर्न पिरियॉडिक टेबल डेव्हलप होत गेला. आता मेंडेलिवने ज्यावेळेस अणूची मांडणी केली त्यावेळेस जगाला अणूच्या अंतरंगाविषयी माहिती नव्हती. अणूचं फक्त वजन जे आहे त्या वजनाच्या आधारावर केलं होतं. अणूच्या आतमध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा शोध लागला, बरोबर, आणि अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या आणि अणू अंक यांचा ज्यावेळेस संबंध शास्त्रज्ञांनी शोधला त्यावेळेस आवर्त सारणीमध्ये अणू अंक केवळ क्रमदर्शक होता. जो मूलभूत पाया आहे तो क्रमदर्शक होता. डोबे रायनर, न्यूलँड्स किंवा मेंडेलिव ह्या सगळ्यांनी वजन म्हणजे अणुवस्तुमान हा बेस पकडला आणि अणुअंक फक्त क्रम दाखवायला होता. हेनरी मोजलेने 1913 काय केलं, एक्स-रे नलिका वापरून प्रयोगाने दाखवून दिलं की मूलद्रव्याचा अणुअंक नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार किंवा प्रोटॉनची संख्या आहे. आणि ते प्रयोगाने त्यांनी निश्चित केलं. त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा
तुम्ही त्याचा गुणधर्म लक्षात ठेवण्यासाठी अणुअंक वापरा, हे त्याच्या लक्षात आलं. त्यानुसार मेंडेलिव्हच्या आवर्त नियमामध्ये बदल करून सांगितलं की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल आहेत. आवर्ती फल म्हणजे काय? अणुअंक ठराविक नंबरने रिपीट झाले की गुणधर्म रिपीट होतात, अणुवस्तुमानांक नाही. म्हणून आतापर्यंत प्रॉब्लेम होत होता. मग त्याच्यानंतर आली सगळ्यात महत्वाची म्हणजे काय तर आधुनिक आवर्त सारणी. ही आधुनिक आवर्त सारणी आली. आता मूलद्रव्यांच्या अणुअंकांची जी मांडणी आहे ती चढत्या क्रमाने केली. हायड्रोजन 1 आहे, बरोबर, इकडे 2 आहे, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, पुन्हा 11, मग 3च्या खाली 11, 19, 37 असे आले, बरोबर. म्हणजे आधुनिक आवर्त सारणी मांडली, त्या आवर्त सारणीलाच, बरोबर, आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचं दीर्घ स्वरूप म्हणतो आपण. आणि त्याची मांडणी जी आहे ती मूलद्रव्यांच्या अणुअंकानुसार केलेली आहे, ऍटॉमिक नंबरच्या आधारावरती केलेली आहे. त्यामुळे जो मेंडेलिव्हच्या ज्या त्रुटी आहेत त्या इथं बऱ्याच प्रमाणात भरून निघालेल्या आहेत. मात्र हायड्रोजनला कुठं स्थान द्यायचं, बरोबर, नॉन मेटल्सच्या मध्ये किंवा कसं, तर त्याच्याविषयीचा संभ्रम अजून पण आहे. मग अणूमधील इलेक्ट्रॉन जे आहे ते इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवतीच्या कवचांमध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात त्या प्रकारे त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण जे आहे ते वाढत वाढत जातं, बरोबर. जेवढी प्रोटॉनची संख्या आहे म्हणजे 3 प्रोटॉनची संख्या, 4 प्रोटॉनची संख्या 11, तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या पण असणार आहे. मग त्याचा संबंध इथं आपल्या समोर येतो. मग आता ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे याच्यामध्ये 1 ते 7 आवर्त आहेत. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे आवर्त आहेत, आडव्या ओळी आहेत, बरोबर. आणि उभ्या जर ओळी म्हणजे उभे स्तंभ 1 पासून 18 पर्यंत आहे. 1 पासून 18 पर्यंत उभे स्तंभ आहे. आणि हे 18 आणि हे 7 असे चौकोन चौकोन केल्यामुळे चौकटी तयार होतात आणि प्रत्येक चौकटीमध्ये एक मूलद्रव्य बसवलेलं आपल्याला दिसून येतं. या 7च्या व्यतिरिक्त खाली तळाला बरोबर लॅन्थनाइड्स आणि ऍक्टेनाइड्स अशा 2 वेगळ्या श्रेणी दिलेल्या आहेत, बरोबर. आणि त्या श्रेणींसह टोटल 118 चौकटी आहेत आणि या 118 चौकटींमध्ये 118 मूलद्रव्य सगळीच्या सगळी आता शोधली गेलेली आहे. आता ही संपूर्ण आवर्त सारणी जी आहे ती 4 खंडांमध्ये विभागलेली आहे. एस आहे, बरोबर, एस खंड, त्यानंतर पी खंड आहे, बरोबर, पी ब्लॉक, मग डी ब्लॉक आहे, बरोबर, एस, पी, डी आणि एफ अशा 4 खंडांमध्ये विभागणी केलेली आहे, बरोबर. आता हा एस जो खंड आहे म्हणजे हा जो गुलाबी कलर मध्ये तुम्हाला दिसतोय, हायड्रोजन असेल, लिथियम असेल, बेरिलियम असेल, सोडियम असेल, मॅग्नेशियम असेल, पोटॅशियम असेल, कॅल्शियम असेल, तर हा खंड जो आहे हा खंड या संदर्भात आपल्या म्हणजे संदर्भ जर पाहिला याचा तर हा एक बेस केला गेला. म्हणजेच या अनुषंगाने जर विचार केला तर गण 1 आणि 2 म्हणजे बघा हा गण 1 आहे आणि गण 2 आहे, या 2 गणांचा मिळून या संदर्भात हा एस खंड तयार झालेला आपल्याला दिसून येतो. गण 3 पासून ते गण 12 पर्यंत आहे, हा डी खंड आहे, बरोबर. गण 13 पासून ते गण 18 पर्यंत, म्हणजे 13 ते 18चा संदर्भ जर आला तर ते पी खंडामध्ये म्हणजे पी ब्लॉक मध्ये आपल्याला त्याच्यात एक्सक्लुडिंग हेलियम म्हणजे हेलियम जो आहे तो तिकडे येतोय, बरोबर. असा ह्या 4 गटांमध्ये या संदर्भात आपल्याला वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. मग इथं काही एक नागमोडी एक रेषा पण दिसते तुम्हाला इथे बघा, अशा नागमोडी रेषा आहे. ही नागमोडी रेषा काय दाखवत असेल बरं? ही नागमोडी रेषा काय दाखवते आपल्याला की त्याच्या आजूबाजूला धातू सदृश्य मूलद्रव्य आहे. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला जे आहे ते डाव्या बाजूला सगळे या संदर्भात धातू आहेत आणि उजव्या बाजूला जे आहेत ते सगळे अधातू असलेले आपल्याला दिसून येतात. मग सगळे अधातू आणि धातू अशा प्रकारे संदर्भ आहेत. मग आता पुढे पुढचा संदर्भ ह्याच आपण विश्लेषण करूया की ह्या सगळ्या
आवर्त सारणीचं. आता एका आवर्तामध्ये जर विचार केला तुम्ही, शेजारी शेजारी असणारे जे काही मूलद्रव्य आहेत, एक आवर्त आहे, लिथियम, बेरिलियम, सोडियम, मॅग्नेशियम, तर त्यांच्या गुणधर्मांमध्ये थोडासा फरक असतो, कारण ते एकमेकांच्या जवळ आहे. मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये जास्त फरक पडत जातो. एक गण जो आहे, 1 नंबर, 2 नंबर, 3, 4 असे जे उभ्या रेषा आहेत, त्या गणांमध्ये या संदर्भात जर विचार केला तर गणांमध्ये मात्र रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य आहे. म्हणजे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम जे आहे यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य आहे, यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य आहे, यांच्या पण आहे. आणि शेजारी शेजारी जे आहेत ते थोडे 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 बदलत जातात. मग ते त्यांना इथंच का ठेवायचं, इथंच का ठेवायचं, इथंच का वर्गीकरण केलं? बरोबर, त्याचं कारण आहे त्यांचं इलेक्ट्रॉन संरूपण. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता गण एक जो आहे हा एक लाईन मधला, तो अल्क धातूच्या कुळांमधील सगळ्या मूलद्रव्यांच्या जी काय आहे त्यांची एकत्र आहे. म्हणजे यांच्या सगळ्यांची बरोबर संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 1 आहे. हेलियमला तर हायड्रोजनला तर एकच आहे, लिथियमला 3 आहे, पहिल्या कक्षेत 2 राहिला 1. सोडियमला 11 आहे, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, 2 10 झाले, उरला 1 11. 19 आहे, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 8, उरला 1. म्हणजे सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. मग आता 2 मध्ये जर विचार केला तर 2 मध्ये अल्कधर्मी मृदा धातूंचा समावेश होतो. त्याच्या बाह्यतम कवचामध्ये किती असणार आहे? याच्या 1 आहे तर याच्या 2 असणार आहे, याच्या 2 आहे तर याच्या 3 असणार आहे, याच्या 4 असणार आहे. असंच या संदर्भात इलेक्ट्रॉनिक संरूपण जे आहे ते 1 1 1 1 ने वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मूलद्रव्यांची मांडणी जी आहे ती अनुक्रमांकांच्या चढत्या क्रमानुसार केलेली आपल्याला दिसून येते. बरं, आता याच्यामध्ये एक गंमत आहे बघा, अनुअंक 92 दिसतोय का कुठे तुम्हाला? 92 इथं बघा, 92 आहे खाली युरेनियम. ह्या 92 नंतरची जेवढी मूलद्रव्य आहेत ना, 93 94 95 96 97 98, बरोबर, म्हणजे 93 पासून 118 पर्यंत ही सगळी मानवनिर्मित मूलद्रव्य आहेत. आणि ती सगळी किरणोत्सारी आहेत, म्हणजेच रेडिओ ऍक्टिव्ह आहेत, आणि त्यांचं आयुष्यमान जे आहे ते खूप कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. ही सगळी मानवनिर्मित आहे, लक्षात ठेवा. मग हा त्याच्यामधला बेस असलेला आपल्याला दिसून येतं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मूलद्रव्यांची संयुजा जी आहे ती संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे. म्हणजे याची वेगळी, याची वेगळी, याची वेगळी. एका लाईन मधल्या सगळ्यांची एकच असते, हे माहिती आहे आपल्याला. सगळ्यांची याची 1 आहे, याची 2 आहे, हे पाहिलं आपण. तर आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसजसा अनुअंक 1 1 ने 1 1 ने वाढत जातो, तसतशी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 1 1 ने वाढत जाते. उदाहरणार्थ 3 आहे अनुअंक, याचा 4 आला, याचा 5 आला, 6 7, म्हणजे अनुअंक जो आहे तो 1 1 ने वाढत जातो. इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 1 1 ने वाढत जाते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते, बरोबर, ती मूलद्रव्ये एकाच आवर्तामध्ये असतात. म्हणजे ही 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, ह्याच्यामध्ये जेवढे मूलद्रव्य आहेत तेवढ्या मूलद्रव्यांची जी कवच आहेत इलेक्ट्रॉनची, ती कवचांची संख्या एकसारखी असणार. लिथियम, बरोबर, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, बरोबर, आयन किंवा निऑन जी आहे, या सगळ्यांची, सगळ्या मूलद्रव्यांची जी काही इलेक्ट्रॉनची कक्षा आहे ती के आणि एल अशा 2च कक्षा आहेत. त्याच्या खाली तुम्ही गेले सोडियम मॅग्नेशियम कडे, बरोबर, अल्युमिनियम कडे, तर त्यांच्या 3 कक्षा आहेत. म्हणजे यांच्या 2 कक्षा, याच्या 3 कक्षा, यांच्या 4 कक्षा, अशी एक 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 कक्षा जी आहे ती भरायला सुरुवात होते. मग पहिल्या आवर्तामध्ये 2 मूलद्रव्य आहेत इथे, दुसऱ्या आवर्तामध्ये 8 मूलद्रव्य आहे. पहिल्या आवर्तामध्ये 2 मूलद्रव्य, दुसऱ्या आवर्तामध्ये 8 मूलद्रव्य आहे. मग अशा तिसऱ्या आवर्तामध्ये असे वेगवेगळे जे काही मूलद्रव्य आहेत त्यांची संख्या वाढत वाढत चाललेली आपल्याला दिसून येते.
मग कवच पण इथं बघा, इथं या संदर्भात एकच कवच आहे, इथं पण एकच कवच आहे. इथं या संदर्भात दोन कवच आले, पहिल्या ह्याच्यात दोन, दुसऱ्या ह्याच्यात दुसऱ्या ह्याच्यात एक, पहिल्या ह्याच्यात दोन, दुसऱ्या ह्याच्यात दोन, पहिल्या ह्याच्यात दोन, दुसऱ्या ह्याच्यात तीन, पहिल्या ह्याच्यात दोन, दुसऱ्या ह्याच्यात चार, दोन पाच, दोन सहा, दोन सात, दोन आठ, दोनच आहे. आता तिसरं कवच आलं, दोन आठ एक, मग दोन आठ दोन, दोन आठ तीन, दोन आठ चार, दोन आठ पाच, दोन आठ सहा, दोन आठ सात, दोन आठ आठ, अशा प्रकारे. मग मूलद्रव्यांची जी रासायनिक अभिक्रियाशीलता जी आहे, ती अभिक्रियाशीलता त्यांचे संयोजक कवच कोणता आहे याच्यावरती डिपेंड आहे, आपण मागाशी पाहिलं. मग अशा पद्धतीने ही मूलद्रव्य जी आहे ती मूलद्रव्य संदर्भ आहे. आता लक्षात ठेवा, अणुचं आकारमान जे आहे, अणुची साईज जी आहे, अणुची जी ऍटॉमिक साईज आहे, तर आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. ते अणुचं आकारमान त्याच्या त्रिज्येनुसार ठरतं. प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन पासून शेवटचा आउटर मोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन जो आहे त्याच्यामधलं अंतर आहे, ती नॅनोमीटर पेक्षा कमी असते. पिकोमीटर मध्ये मोजला तर 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻⁻12 मीटर इतकं झालं. मग आता बघा, फार सुंदर आहे संकल्पना, नीट शांतपणे लक्षात ठेवा. तुम्ही डावीकडून ज्यावेळेस उजवीकडे जाता त्यावेळेस इलेक्ट्रॉन एक 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 वाढत चाललेला आहे, बरोबर. म्हणजेच इलेक्ट्रॉन वाढत चाललेला आहे, म्हणजे प्रोटॉनची संख्या पण वाढत चाललेली आहे, म्हणजे त्यांच्यामधलं अट्रॅक्शन वाढत चाललेलं आहे. म्हणून या संदर्भात अणुची त्रिज्या जी आहे ती कमी 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 होत चाललेली आहे. इकडे येताना अणुअंक वाढत जातो, धनप्रभार पण वाढत जातो. मग या इलेक्ट्रॉन भर पडलेला असतो, इलेक्ट्रॉनची पण भर पडलेली असते. त्यामुळे वाढीव केंद्रकीय प्रभार जो आहे, जो प्रोटॉनवरचा चार्ज आहे तो वाढत गेल्यामुळे काय होतं, अणुचं आकारमान कमी होतं, कारण इलेक्ट्रॉन केंद्राकडे जास्त खेचले जातात आणि अणुचं आकारमान जे आहे ते कमी होतं, कमी कमी होत गेलेलं आपल्याला दिसून येतं. मग अशा पद्धतीने हे इकडून इकडे जाताना अणुची त्रिज्या जी आहे ती कमी कमी होत जाते. वरून खाली जाताना वाढत जाणार आहे, कारण एक एक कवच वाढत चालले, इकडून इकडे जाताना कमी कमी होत जाणार आहे. आता एकाच गणामध्ये विचार केला, एक लाईन मध्ये, तर वरून खाली जाताना म्हणजे हे हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम असे जे काही मूलद्रव्य आहे, तर त्यांची कवच जी आहे ते एक एक वाढत चाललेलं आहे. इकडून वरून खाली येताना एक एक कवच वाढत चालले, बरोबर. म्हणजेच केंद्रक आणि संयोजक इलेक्ट्रॉन मधील जे अंतर आहे ते अंतर या संदर्भात वाढत चालले. त्यामुळे त्याच्यावरचा केंद्रकीय प्रभार म्हणजे तो अणुच्या केंद्रकाचा इलेक्ट्रॉनवरचा असलेला प्रभाव जो आहे तो कमी होत चाललाय. मग संयोजक इलेक्ट्रॉनवरचं आकर्षण बल कमी होत चालले, त्यामुळे संयोजक इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती जी आहे ती वाढत चाललेली आहे. म्हणजे वरपासून खाली खाली जसं जाऊ आपण तसं इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती जी आहे ती वाढत चाललेली आहे. हे आपल्याला धातू आणि अधातूमध्ये पण उपयोगी पडणार आहे, लक्षात. मग संयोजक इलेक्ट्रॉन गमावण्याची अणुची प्रवृत्ती म्हणजे वरून खाली ज्या वेळेस अणुची प्रवृत्ती आहे इलेक्ट्रॉन गमावण्याची, त्याला म्हणायचं धातू मूलद्रव्य. आणि संयोजक इलेक्ट्रॉन कमावण्याची जी अणुची प्रवृत्ती आहे त्याला म्हणायचं अधातू मूलद्रव्य. मग एकाच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते, म्हणजे कवच बदलत नाही, कवच फक्त वरून खाली येताना बदलत राहते. मग केंद्रकावरील धनप्रभार मात्र वाढत गेल्यामुळे अणुची त्रिज्या कमी होत जाते, हे मगाशी आपण इकडे येताना पाहिलं. मग केंद्रकीय प्रभार पण वाढत जातो. मग मूलद्रव्याची अणुची बरोबर अणुचं इलेक्ट्रॉन जे आहे ते गमावण्याची अणुची प्रवृत्ती कमी कमी होते. म्हणजे इकडून इकडे 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 जसं देतो आपण तसं अणुतील इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी होते. आणि धातू गुणधर्म इकडून इकडे येताना कमी होत जातो, वरून खाली येताना धातू गुणधर्म वाढत जातो. कारण इलेक्ट्रॉन जे आहे ते इलेक्ट्रॉन या संदर्भात गमावण्याची अणुची प्रवृत्ती वाढत जाते आणि इकडून अणुची प्रवृत्ती गमावण्याची जी आहे ती कमी होत जाते, मग धातू गुणधर्म कमी होत जातो. मग एकाच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना केंद्रकीय प्रभार बरोबर कमी होत जाणारी अणुची त्रिज्या, या दोन्हीही घटकांमुळे इलेक्ट्रॉनवरती संयोजक इलेक्ट्रॉनवरती केंद्रकीय प्रभार वाढतो, म्हणजे अट्रॅक्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जातं.
त्यामुळे संयोजी इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बलाने अतिशय जाम घट्ट राहतो. यालाच अणूची विद्युत ऋणता असं म्हणतात. बरोबर. आणि एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे इलेक्ट्रॉन स्वीकारून अष्टक पूर्ण करण्याची अणूची क्षमता वाढत जाते. म्हणजे इथं बघा ऋणता वाढत जाते, म्हणजे लिथियम, बेरिलियम 3, 4, 5 अणू जे आहे. बरं. तर अणू या संदर्भात विद्युत ऋणता जी आहे ती विद्युत ऋणता वाढत चाललेली आहे. ऋणता वाढत चालली म्हणजे काय, तर बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची प्रवृत्ती जी आहे ती वाढत जाते. इथं 5 आहे, याला 3 बरं 5 2 आणि 3 6 आहे. बरोबर, म्हणजे इथं इलेक्ट्रॉन घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती या संदर्भात वाढत जाते. आणि मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची प्रवृत्ती म्हणजे अधातू गुणधर्म. इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती म्हणजे धातू गुणधर्म. इलेक्ट्रॉन कमावण्याची प्रवृत्ती म्हणजे अधातू गुणधर्म. असा तो संदर्भ आहे. अर्थात हे थोडंसं फास्ट होत असेल, त्याची काही काळजी करू नका, पण आता पर्याय नाही, आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे. मग हॅलोजन कुलातील प्रवर्तन आहे म्हणजे ग्रेडेशन हॅलोजन फॅमिली 17व जे काही कुल आहे ते हॅलोजन सदस्य आहे. बरं. मग त्याच्यातून वरून खाली जाताना त्यांची भौतिक स्थितीत प्रवणता दिसून ते फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, बरोबर असेल, ब्रोमीन असेल, की हा द्रव आहे, आयोडीन हा जो आहे तो स्थायू आहे. बरं. हे हॅलोजन कुलाचे सदस्य असलेले आपल्याला सगळे दिसून येतात. मग हे सगळे संदर्भ जो आहे हा सगळा संदर्भ या मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा असलेला आपल्याला दिसून येतो. मग हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे तो अतिशय फास्ट मध्ये, मला माहिती आहे की फास्टच पाहिला आपण, पण अतिशय फास्ट मध्ये या संदर्भात पाहण्याचा आपण प्रयत्न केला. निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आजच्या भागामध्ये आपण इथे थांबणार आहोत. बरोबर. हे सेशन जे आहे हे सेशन तुम्हाला हे बघा, हे हा एक चार्ट आहे. ॲटॉमिक रेडियस जी आहे म्हणजे ॲटॉमिक रेडियस म्हणजे अणुची त्रिज्या वरून खाली वाढत जाते. इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रॉनची आसक्ती जी आहे इलेक्ट्रॉन मिळवण्याची, ती वर गेल्याने वाढत जाते, खाली येताने कमी होत जाते. बरोबर. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इकडून इकडे जाताना या संदर्भात वाढत जाते. आयोनायझेशन एनर्जी पण इकडून इकडे जाताना वाढत जाते. इलेक्ट्रो निगेटिव्हिटी जी आहे ती खालून वर जाताना वाढत जाते. बरोबर. आणि आयोनायझिंग एनर्जी जी आहे ती खालून वर जाताना वाढत जाते. जर धातूचे कॅरेक्टर पाहिले तर इकडून इकडे जाताना धातूचे गुणधर्म वाढत जातात, म्हणजे धातू वाढत जातात, आणि इकडून वर जाताना नॉन म्हणजे अधातू गुणधर्म जे आहेत ते वाढत जातात. ॲटॉमिक रेडियस म्हणजे पुन्हा तोच, अणुची त्रिज्या जी आहे ती इकडून इकडे जर गेलो तर या संदर्भात वाढत गेलेली आपल्याला दिसून येते त्रिज्या. जसजसे इलेक्ट्रॉन वाढत जातील तशी तशी त्रिज्या कमी होत जाईल हे आपल्याला माहिती आहे. ॲटॉमिक रेडियस वरून खाली जाताना सुद्धा वाढते आणि इकडून इकडे जाताना पण वाढते, मात्र इकडून इकडे जाताना ती कमी होत जाणार आहे. इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची आसक्ती जी आहे ती इकडून इकडे जाताना बरोबर वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. हा फार सुंदर चार्ट आहे, म्हणजे तुम्ही हा लक्षात ठेवला तरी या संदर्भात तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने हा सगळा चार्ट आहे. तर आजच्या भागामध्ये केमिस्ट्रीचा हा भाग आपण पूर्ण करूया, म्हणजे इथं थांबूया आपण. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही चॅप्टर्स जे आहेत तर पाहिजे असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्सद्वारे कळवा. थोडंसं फास्ट आहे पण परीक्षा जवळ आहेत त्यामुळे पर्याय नाहीये. ह्याच्या सगळ्या कन्सेप्ट आपण डिटेल घेऊ शकतो पण आपल्याकडे वेळ संदर्भ कमी आहे. त्यामुळे आजच्या भागामध्ये इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.